रूप पाहता लोचनी Thank you.
पाहता लोचाने रूप पाहता लोचाने रूप पाहता लोचाने रूप पाहता तो
भरवा तू हा विठ्ठल भरवा तू हा माधव भरवा तू हा माधव भरवा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवार. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठाला विठाला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्. पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं, सान्द्रनीलाम्बुधाभं जगननीतपाणिं. मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला. कन्दनं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं. विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रथम.
त्यांच्या कृपादाने कथेचा विचार आणि सगळं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोधिवक्रम खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुदा चरणावर ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी अहो स्वामी अहो स्वामी देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू विठाला विठाला रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणा करता निवडलेला अभंग परममंगल परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरून आले भक्तवांच्या भक्तकल्पतरू तळीदिविंद पितांबरधारी श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे लाडके लढीवाळ भक्त आणि ज्ञानेशप्रिय असे असणारे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेसाठी घेतला. विठाला विठाला. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री गणेश मैदान लल्लूभाई कंपाऊंड मानखुर्द या ठिकाणी आपण गेली 13 वर्ष झाली अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भव्य आणि दिव्य पद्धतीने आपण करत आहात. आणि हा कार्यक्रम करत असताना आपलं गेल्या वर्षी एक तप पूर्ण झालं. आपल्या सप्ताहाचं एक तप पूर्ण झालं. कोणत्याही साधना करत असताना कोणतंही कार्य करत असताना एखाद्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली आणि ती सतत जर 12 वर्ष पूर्ण केली तर त्याला काय म्हणतात? तपपूर्ती म्हणतात. तसं गेल्या वर्षी आपलं एक तप पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या तपाकडे वाटचाल करत आहोत. वास्तविक पाहता एक तप पूर्ण करत असताना या आयोजकांना काय दिव्य करावं लागलं असेल ते त्यांना माहिती. कारण खेड्यामध्ये आपल्या गावामध्ये कार्यक्रम करणं अत्यंत सुलभ आहे, सोपं आहे. परंतु या ठिकाणी एवढा सर्व काही उपद्याप करून नवे आपले भगवंतावरती असणारे दृढ श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरणाने ही सर्वच मंडळी या ठिकाणी अगदी सर्वस्व आपलं तन मन धनाने सर्वजण या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं नियोजनबद्ध आणि या ठिकाणी कार्यक्रम करतायत. वास्तविक पाहता मला या ठिकाणी कोणाचाच परिचय नाही, त्याबद्दल सर्वात प्रथम सर्वांची माफी मागतो. परंतु मला या ठिकाणी ज्यांनी निमंत्रित केलं सन्मित्र हरिभक्तीपरायण दीपक महाराज आहे, तदनंतर आमचे राम महाराज पैठणकर आहेत, त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर या ठिकाणी येण्याचा योग आला. आल्यानंतर मला पहिल्यांदा ज्यांच्याकडे गेलो असे आपले मंडळाचे सर अध्यक्ष असे असणारे जाधव साहेब, त्यांनी सर्व काही माहिती दिली. आल्यानंतर वातावरण अत्यंत सुंदर आहे, काही टेन्शनचं काही काम नाही, सर्व अगदी व्यवस्थित आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे. आता तुम्ही एवढं अट्टहासाने करताय या ठिकाणी भगवान परमात्मा निश्चित या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता सदैव या ठिकाणी उभाच आहे. आणि असा सुंदर असा चालू असणारा नामसप्ताह आणि त्या नामसप्ताहामध्ये अगदी चोपदार आहेत, विनेकरी बाबा आहेत, हे आमचे सर्व आळंदीकर नाही का बालगोपाळ असणारे सर्व काही ज्येष्ठ गुरुबंधू वारकरी संप्रदायाचे चांगले उपासक. महाराजांचं नाव काय? संदीपान महाराज आहेत. त्याच्यानंतर भारत महाराज भोसले व्यासपीठ चालक, तेही या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी मृदंगाची साथ आहे अशा हरिभक्तीपरायण हरिभक्तीपरायण प्रेम महाराज, त्यांच्या नावामध्येच प्रेम आहे, तसंच ते प्रेमाने वाजवतात. विठाला आपण सर्व देवरूप
श्रोतृवर्ग, अगदी नियोजित वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. आजचा अभंग जो काही घेतलेला आहे तो या ठिकाणी बसलेल्यापैकी कोणाचाही पाठांतरातला नाही का. इथे जे बसलेले आहेत कोणाचाही हा अभंग पाठ नाही असं जर म्हणायचं जर ठरलं तर ते काय होईल, अतिशयोक्ती. रूप पाहता लोचनी हा अभंग संपूर्ण जरी कुणाच्या पाठांतरातला नसला तरी सुद्धा रूप पाहता लोचनी एवढं तरी प्रत्येकाच्या अगदी मुखामध्ये आहे. नवे नवे हा अभंग अगदीच काही भजनी मालिका घेतली आहे किंबहुना कुठेतरी काही ज्ञानोबरायांचा गाथा घेतला आहे आणि तो घेऊन कोणीतरी पाठांतर केला असं तरी काही नाही. कारण शास्त्राची काही पद्धती आहे. काही अभंग अट्टहासाने पाठांतर करावे लागतात, काही अभंग तोंडपाठ असतात, तर काही अभंग हे कानपाठ असतात. म्हणजे ते नुसतं ऐकून 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 पाठ होतं. त्यामध्ये हा अभंग याचा जर विचार करायचा झाला तर हा कसा आहे, कानपाठ आहे. संपूर्ण जरी कुणाच्या पाठांतरातला नसला इथे बसलेल्यापैकी हा अभंग कुणालाच माहीत नाही असं या धर्म. रूप पाहता लोचनी हा जर अभंग जर कुणाच्या पाठांतरात नाही किंबहुना कोणी ऐकलेलंच नाही असं जर म्हणायचं ठरलं तर असं म्हणावं लागेल की तो माणूस महाराष्ट्रातला नाही. म्हणजे जो कोणी महाराष्ट्रातला आहे किंबहुना आपला सर्वांनाच या अभंगाची संपूर्ण जरी ओळख नसली तरी सुद्धा रूप पाहता लोचनी. मग हा अभंग घेण्याचं कारण काय, सेवेसाठी. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पहिल्या दिवसाचं जे कीर्तन असतं ते कशाचं असतं महाराज, नामावरती बोला. म्हणजे पहिल्या दिवसाचा कीर्तनकर हा बांधलेला आहे कशाने, कोपरण्याने नाही, बंधनात आहे. काही वारकरी संप्रदायाच्या आपल्या सर्व काही पूर्वश्रेणी जे काही नियम घालून दिले त्यापैकी पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर असतं. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन जे असतं ते असतं संतपर आणि नंतर तुम्ही मध्ये उपदेशपर, भक्तीपर काही पण घेऊ शकता. परंतु काल्याच्या अगोदर त्याला काय म्हणतात, जागराचं कीर्तन आणि त्याला मागणीचंही म्हणतात, काही ठिकाणी कळसाचं कीर्तन म्हणतात आणि शेवट असतो तो काला. वारकरी संप्रदायाच्या उत्सवाची जर विचार करायचा झाला तर कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्यानेच होते. मग तो उत्सव 1 दिवसाचा असेल ना, 3 दिवसाचा असेल किंबहुना 7 दिवसाचा, 11 दिवसांचा, काही महिनाभर कार्तिक स्नानाचा आपलं चालू असतं. तसं काही काही वर्षभर असतात तरीसुद्धा ती कशाने, काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. परंतु आज आपल्या सप्ताहातला दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस असताना मी आज संतपर अभंग न घेता भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घेतला. याचं कारण आहे इथली परिस्थिती पाहून मी तो बदल केला. आणि तसंही काही फारसं काही बदल केला अशातलाही काही भाग नाही. काल तुम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन ऐकलेलं असेल. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामचिंतन केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं आपण भगवंताच्या काल नामाचं वर्णन केलं. मग ज्याच्या नामाचं काल तुम्ही वर्णन ऐकलं, वर्णन केलं, तो भगवान परमात्मा कसा दिसतो त्याचं आज वर्णन करू. विठाला वास्तविक पाहता या अभंगाचा जर विचार करायचा झाला तर हा अभंग आहे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. हा अभंग ज्ञानोबरायांचा आहे.
ज्ञानोबरायांचा जर अभंगाचा जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबरायांनी हा अभंग निर्माण करत असताना ज्ञानोबरायांची काही तुम्ही अभंग पहा, चिंतन करत असताना लक्षात येईल की काही अभंगाच्या शेवटी तुम्हाला ज्ञानदेव म्हणे असं पाहायला मिळतं, काही अभंगाच्या शेवटी काय बाप रखुमा देवीवर. मग ज्ञानोबारांनी अशी दोन प्रकरणं का केली, कशा करता केली, याचं काही उत्तर, याचा जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबारांनी काही अभंगाच्या शेवटी बाप रखुमा देवीवर लावलं आणि काही अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणले. मग हे कशा करता, हे कशामुळे झालं, याचा जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झालं आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबराय त्यांच्या श्रीगुरूंकडे म्हणजे निवृत्तीनाथांकडे गेले आणि सांगितलं, दादा आता मला समाधी घ्यायची आहे. 16व्या वर्षानंतर ज्ञानोबरायांचं संपूर्ण कार्य झालं होतं. ज्ञानोबराय आपल्या दादांकडे विनंती करताय, दादा आता मला समाधी घ्यायची आहे. हे ऐकल्यानंतर मुक्ताबाई मातेने त्यांनी सांगितलं, दादा तुम्ही सर्व काही समाजाकरता सर्व काही आता तुमचा वेळ खर्च केला, परंतु आता तुम्ही एक करा, आमच्यासाठी काहीतरी. म्हणून आई वडील गेले हे मला माहिती नाही, परंतु तुम्हीच माझी आई आणि वडील झालात, तर मग एक काम करा, तुम्ही माझ्याकरता 2 वर्ष राहा. तर ज्ञानोबराया मुक्ताबाईसाठी 2 वर्ष राहिले. पुन्हा ज्ञानोबरायांनी सांगितलं की मला समाधी घ्यायची. असं म्हटल्यानंतर पुन्हा सोपान काका पुढे आले. सोपान काकांनी सांगितलं, मुक्ताईसाठी जर तुम्ही 2 वर्ष थांबू शकता तर माझ्यासाठी पण तुम्ही 2 वर्ष थांबलं पाहिजे. मग पुन्हा ज्ञानोबराय 2 वर्ष थांबले आणि 2 वर्ष थांबल्यानंतर ज्ञानोबरायांनी पुन्हा श्रीगुरूंकडे हट्ट केला की मला समाधी घ्यायची. असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञाना तू आतापर्यंत मुक्ताईसाठी थांबला, सोपांकाकासाठी थांबला, आता माझ्यासाठी 2 वर्ष थांब. असं म्हटल्यानंतर मग ते ज्ञानोबरायांनी श्रीगुरूंची आज्ञा मान्य केली आणि ज्ञानोबराया जे काही पुढचं वर्ष म्हणजे 22 वर्ष म्हणजे पुढचे जे काही 6 वर्ष ज्ञानोबराया थांबले 16व्या वर्षाच्या नंतर. मग मोठी माणसं उगाच आपलं आयुष्य वायाला घालवत नाही. मग त्या ज्ञानोबरायांनी काय केलं, जे 16व्या वर्षाच्या अगोदर जेवढे काही काव्य केलं, अभंगरचना केली, ते सर्वच्या सर्व त्याच्या खाली काय लिहिलं, ज्ञानदेव म्हणे. परंतु 16व्या वर्षानंतर जे काही उर्वरित आयुष्य ज्ञानोबरायांनी सांगितलं ते माझं आयुष्य नाही, ते भगवान परमात्म्याने मला दान म्हणून दिलेलं आहे. आणि मग ते उरलेल्या ज्या काय 6 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढं काही ग्रंथरचना जे काही काव्य निर्माण झालं त्याच्या सर्वांच्या शेवटी ज्ञानोबरायांनी बाप रखुमा देवीवर असा उल्लेख केला. म्हणजे ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षानंतर जेवढं काही काव्य निर्माण केलं त्याच्यामध्ये सर्वांच्या खाली काय केलं, बाप रखुमा देवीवर असा उल्लेख केला. म्हणजेच काय की ज्ञानोबरायांचे याचा जर विचार करायचा झाला तर वारकरी संप्रदायावरती मुक्ताबाईंचे फार मोठे उपकार आहेत. जर मुक्ताई साहेबांनी जर ज्ञानोबरायांना विनंती केली नसती की तुम्ही थांबा, तर आजचा हा अभंग आपल्याला पाहायला ऐकायला मिळाला नसता. विठाला विठाला म्हणजे मला हे सांगायचंय, ज्ञानोबरायांनी ह्या अभंगाची निर्मिती कधी केली. हा अभंग 750 वर्ष झाली, तरीही वारकरी संप्रदायाची सुरुवात ह्या अभंगानेच होती. कितीही जरी कोणी जरी आला तरी सुद्धा तो बदल करू शकत नाही. असं जर कोणी विचार केला, अहो काय तेच 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 रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोकांना
सकाळचा पेपर संध्याकाळी चालत नाही, ठीक आहे. आजचा महाराज उद्या चालत नाही. लोकांना बदल पाहिजे असतो. परंतु 750 वर्षे झाली. किंबहुना एक विचार करा, समजा एखादं गाणं जर मार्केटमध्ये आलं, फार तर गाण्याची किती दिवस चालतं ते गाणं? वर्षभर चालेल. त्याच्या पुढे जर दुसरं आलं का ते मागे पडतं. परंतु 750 वर्षे झाली, परंतु रूप पाहता लोचनी जर म्हटलं तर आपसूक पुढचं चरण कसं होतं? याचं कारण आहे की ते संतांचं वचन आहे. आणि संतांचं वचन नाही तर ज्ञानोबरायांचा प्रत्येक शब्द हा मंत्र आहे. आणि असा असणारा हा मंत्र, या अभंगाचा विचार करत असताना ज्ञानोबरायांचं हा अभंग आहे, पवित्र आहे, गोड आहे. परंतु हे ज्ञानोबरायांचा अधिकार काही सामान्य नाही. ज्ञानोबरायांच्या अधिकाराचा विचार केला तर ज्ञानोबराय फार मोठे. तरीसुद्धा या समाजाचा हिताचा विचार करून ज्ञानोबरायांचा जर विचार केला, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, असे सर्व श्रेष्ठ असणारे ज्ञानोबराया. वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानोबरायांचा आहे. योगाच्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. एवढं असताना सुद्धा ज्ञानोबरायांनी खांद्यावरती पताका घ्यावी आणि पंढरपूरची वारी करावी. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडे. म्हणजे वारी करणाऱ्यामध्ये ज्ञानोबराय सर्वश्रेष्ठ असणारे वैष्णव, सर्वश्रेष्ठ असणारे वैष्णव ज्ञानोबराया या अभंगामध्ये आपला अनुभव व्यक्त करतात. अनुभव व्यक्त करत असताना शास्त्राचा जर विचार करायचा झाला तर अनुभव दोघांना येतात. अनुभव दोघांचे असतात. एक असतो संसारी जीवाचा अनुभव आणि दुसरा असतो पारमार्थिक व्यक्तीचा अनुभव. सांसारिक जीवाच्या अनुभवाला फारसं काही किंमत नाही, कारण संसारातल्या व्यक्तीचा प्रत्येकाचा अनुभव एक सारखाच असेल असं नाही. कारण तुमच्या माझ्या अनुभवाला फारसं किंमत नाही. याचं कारण आहे, कारण तुमचे माझे अनुभव इथे न सांगितलेले बरे. कारण तुमच्या माझ्या अनुभवामध्ये फारसं काही महत्त्व नाही. मला जो काही अनुभव येतो तो गायकांना असेल असं नाही, आणि जो गायकांना अनुभव येतो वादकांना असेल असं नाही. आपल्या अनुभवाचं फार चिंतन करण्याचं काही कारण नाही. वास्तविक पाहता आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात, तुमचे माझे अनुभव कसे आहेत. आता विचार करा, मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना सुरुवातीला आमच्या बाबांसोबत कार्यक्रमाला जायचं. कार्यक्रमाला आम्ही एकदा कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरच्या तिकडे गेल्यानंतर संध्याकाळचं आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर मी अनुभव सांगतो. जेवायला बसल्यानंतर आता तिकडली काही भाषा थोडी वेगळी, प्रत्येक भाषामध्ये बदल पडतो. आणि तिकडे गेल्यानंतर बाबा जेवायला बसले. आता मला तर काही येत नव्हतं त्यावेळेस, मी नवीनच होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. बसल्यानंतर सर्वजण जेवण करतायत आणि जेवण वाढल्यानंतर जेवण चालू होतं. आणि जेवण चालू असताना त्या ठिकाणी त्या घरातली माता एका वाटीमध्ये काहीतरी घेऊन येत असताना तर सर्वांना म्हणायचे, हे घ्या चटका, हे घ्या चटका, हे घ्या चटका. आता चटका म्हणजे काय हा प्रकार आता आम्हाला तर काही माहिती नाही. बरं, हे चटका का देत आहेत? जेवायला तर बोलवलं आहे आणि चटका देण्याचं कारण काय? असं म्हटल्यानंतर आम्हाला काही लक्षात येईना. आता आमच्या बाबांना माहिती होतं, कारण बाबा फिरणार आहे. मग नंतर असं झालं, तिथल्या एका माणसानं सांगितलं घरातल्या की मला द्या थोडा चटका. चटका म्हटल्यानंतर त्या बाईनं काय केलं, तिच्या त्या वाटीतलं आस्तरीत चटणी काढली आणि त्याच्या ताटामध्ये टाकली. आता चटणीला तिकडे चटका म्हणतात हे आम्हाला माहीत नव्हतं. मग ती नंतर त्या मावशीनं ते चटणी पुन्हा वाढत आल्यानंतर चटका घ्या, चटका घ्या. मग नंतर आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा म्हटलं, मावशी आम्हालाही थोडा चटका द्या. म्हणजे हा जो काही अनुभव आहे हा आम्हाला आलेला अनुभव आहे भाषेचा.
परंतु हा तुम्हाला मला आलेला अनुभव या ठिकाणी काही कामाचा नाही. मग अनुभव कोणता? तर ज्ञानोबराय या ठिकाणी वर्णन करतात की मी त्या भगवंताला पाहिलं आणि मला सुख झालं. मग कदाचित ज्ञानोबरायांनी भगवंताला पाहिल्यानंतर सुख झालं, हे बरोबर आहे. पण हे ज्ञानोबरायांनाच आलेला अनुभव आहे का अन्य कोणत्या संतांना आलेला अनुभव आहे? तर एक विचार करायचं झालं तर भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर आनंदच होतो, सुखच होतं, हे सर्व काही साधू संतांचं मत आहे. ज्ञानोबराय एका ठिकाणी वर्णन करतात, भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर आनंद होतो. आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतर वावघा परमानंदुरे. ज्ञानोबराय सांगतात देवाला पाहिल्यानंतर आनंदच होतो. तेच नामदेव महाराज सुद्धा सांगतात भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर काय होतं? अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर नामदेव महाराजांना आनंद होतो. आणि एकनाथ महाराज सुद्धा त्याचं वर्णन तेच करतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. एकनाथ महाराज सुद्धा सांगतात भगवंताला पाहिल्यानंतर आनंदच होतो. आणि तेच माझे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला पाहिल्यानंतर काय म्हणतात? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व मैत्री होण्याकरता, ठीक आहे, मैत्री कुणाची होते? तंबाखूवाल्याची, तंबाखूवाल्यासोबत. इतर दुसरे त्याचं काही इथे वर्णन करायचं काही आवश्यकता नाही. परंतु आमचा जर विचार करायचा झाला, कीर्तनकाराची मैत्री, कीर्तनकारासोबत वादकाची मैत्री, इथे म्हणायला का हरकत आहे, असेल नसेल तो भाग वेगळा. परंतु वादकाची मैत्री वादकासोबत आहे, चोपदाराची चोपदारासोबत. परंतु कसं असतं, जो आपल्या बरोबरीचा आहे त्याच्याशी मैत्री होते. राजाची मैत्री नोकराशी नसते. राजाची मैत्री ही राजासोबत असते, नोकरासोबत का होत नाही? कारण त्याचं समानशील नाही. मग मैत्री घडण्याकरता एवढ्या सर्व गोष्टी एकत्रित याव्या लागतात, तेव्हा कुठेतरी मैत्री होते. मग ज्ञानोबरायांची जी काही तुम्ही या ठिकाणी मैत्री सांगताय, साधनी हा शब्द ज्ञानोबराय वापरतात. मग साधनी म्हणजे नेमकं कोण याचा विचार करायचा झाला तर शास्त्रकारांनी सांगितलं ज्ञानोबरायांची मैत्रीण म्हणजे भीष्माचार्यांची कन्या ही ज्ञानोबरायांची मैत्रीण. आतापर्यंत तुम्ही लोक म्हणत असाल बरं चाललं होतं कीर्तन, परंतु आजपर्यंत बाबा तुम्ही तरी कधी ऐकलंय का भीष्माचार्यांची कन्या? आपण आजपर्यंत फक्त एकच ऐकत आलो, काय? भीष्माचार्य हे अजन्म ब्रह्मचारी आहे. मग या ठिकाणी भीष्माचार्यांची कन्या कशी काय याचा विचार करत असताना आपण थोडंसं भजन करू. मी तुम्हाला पुढे सांगतो. विठाला विठा. महाभारताचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर धर्मराजा गादीवरती बसले. आणि धर्मराजा गादीवर बसल्यानंतर धर्मराजा सतत विचार करतायत की माझ्याकडनं फार मोठं पाप घडलं. 18 अश्विनी सेनेचा निष्पात झाला. रक्तरंजित अशी गादी आहे आणि मी त्या गादीवरती बसलोय. अनेकांचा जीव घेऊन मी ह्या गादीवरती बसलोय. मला ही गादी मिळून सुद्धा मला नरकात जागा मिळणार नाही, असं धर्मराजा नेहमी विचार करतायत. धर्मराजाच्या मनामध्ये नेहमी खंत आहे. आणि मग धर्मराजा असा विचार करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजासमोर आले आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा आपल्याला भीष्मपितामहांना भेटायला जायचं आहे. त्यावेळेस भीष्मपितामहांना भेटायला जायचं असं म्हटल्यानंतर धर्मराजा देवाला सांगतात, देवा माझं मन तयार होत नाही, मला हे राज्य नको आहे. अर्जुन म्हणत होता तेव्हा जर मी विरोध केला असता तर हे थोडं बरं झालं असतं. असं
धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद चालू आहे. आणि संवाद चालू असताना त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, भीष्म पितामह शेवटच्या क्षणामध्ये आहेत. आता आपण त्यांना त्यांचं उत्तर कार्य किंवा त्यांना शेवटच्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. असं म्हटल्यानंतर धर्मराजा, सर्व पांडव, द्रौपदी आणि भगवान कुरुक्षेत्रावरती आले. कुरुक्षेत्रावरती आल्यानंतर भगवान परमात्मा भीष्म पितामहांना आवाज देत आहेत, पितामह. पितामह म्हटल्यानंतर भीष्म पितामह शरपंजरीवरती ध्यान करत होते. ध्यानातून जागे झाले आणि देवाचा आवाज पाहिल्यानंतर त्यांनाही आनंद वाटला. सांगितलं, देवा आज इकडे कसं काय? आणि असं म्हणत असताना भीष्म पितामहांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि ही चर्चा चालू असताना तेव्हा भीष्म पितामह म्हणतात, देवा बरं झालं तुम्ही आलात. मला एक चिंता आहे. मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे. मागायचं म्हटल्यानंतर देवाला अत्यंत आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर एवढं पितामहांचं संपूर्ण आयुष्य गेलं परंतु कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही आणि आज ते मागतायत असं म्हटल्यानंतर देवालाही आनंद झाला. पितामह काय मागायचं तुम्हाला सांगा ना, मी तुमची इच्छा आत्ता पूर्ण करतो. या शरपंजरीवरनं उठवू का? त्या मरणप्राय असणाऱ्या यातनेतून मी तुम्हाला दूर करू का? असं म्हटल्यानंतर पितामह सांगतात, देवा तुला लक्षात नाही का? अरे या शरपंजरीवरून उठण्याचं तू कशाला पाहिजे? मी तर इच्छामरणी आहे. मी माझ्या इच्छेने या ठिकाणाहून उठून बसू शकतो परंतु मला त्याची आवश्यकता नाही. मला ते मागायचं नाही. फक्त मला चिंता आहे की मी गेल्यानंतर माझ्या मुलीचं कसं होईल असं भीष्म पितामह सांगताय. आणि असं सांगत असताना भगवंताच्या लक्षात आलं. देवाने सांगितलं, तुम्ही चिंता का करताय? आणि त्यावेळेस श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं. भीष्म पितामह भगवान परमात्माची स्तुती करतायत. त्याला भीष्मस्तुती असं प्रकरण श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पितामह भगवंताची स्तुती करतायत. आणि तो पहिलाच श्लोक आहे, इतिमतिरूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमी स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुं प्रकृतीमुपी विसीयत भवप्रभावः. या पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना इतिमतिरूप कल्पिता वितृष्णा, हे भगवान इतिमती, मती म्हणजे बुद्धी, माझी बुद्धी. तुम्ही असा विचार करू नका की माझ्या बुद्धिरूपी मुलीला काही इच्छा अपेक्षा शिल्लक असतील तर वितृष्णा म्हणजे तिला कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक नाही अशी असणारी माझी बुद्धिरूपी मुलगी, तिचं पाणीग्रहण तुम्ही करा असं भीष्म पितामह भगवंताला सांगतात. आणि पितामहांची इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतायत. मला हे सांगायचं आहे की भीष्माचार्यांची कन्या म्हणजे बुद्धिरूपी सखीला, बुद्धिरूपी साधनीला ज्ञानोबराय सांगतात की हे साधनी की मी त्याला पाहिलं. मग या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या बुद्धीचाच विचार, ज्ञानोबरायांची मैत्रीण ही बुद्धिरूपी साधनीच का, इतर का नाही? बुद्धीचा जर विचार करायचा झाला तर शास्त्रामध्ये बुद्धीचे काही प्रकार सांगितले. शास्त्रानं पहिला बुद्धीचा प्रकार सांगितलाय कुबुद्धी, सुबुद्धी आणि दुर्बुद्धी. मग आता ज्ञानोबरायांची मैत्रीण दुर्बुद्धी तर नसलीच पाहिजे. दुर्बुद्धीचा जर विचार करायचा झाला त्या कुबुद्धीचा, कुबुद्धी ज्ञानोबरायांची मैत्रीण नाही, कुबुद्धी तुमची माझी मैत्रीण. त्या कुबुद्धीचा विचार करायचा झाला, कुबुद्धी म्हणजे काय? सतत वाईट विचार, नेहमी वाईट विचार, कोणाबद्दलही कधीच चांगला विचार नाही, कोणाबद्दलही चांगला विचार नाही. जे चांगलं चाललंय ते हाणून कसं पाडायचं याच्याकरताच आपली बुद्धी खर्च होते. हा सप्ताह चालू आहे, त्याला सहकार्य करावं काय? अरे सहकार्य करा
केलंच पाहिजे, कारण या ठिकाणी दिलेलं हे दान हे पुण्य होत असतं, याचं हे पुण्यामध्येच जमा होतं. परंतु इथे देत असताना एखाद्याला देता आलं तर द्यावं, परंतु आडवं तरी येऊ नये. परंतु काही काही लोकांची बुद्धी कशी असते, नेहमी आडवी चालते. आणि आडव्या बुद्धीचं कुबुद्धीचं वर्णन करणं योग्य नाही, कारण एक वाईट विचाराची लोक, वाईट बुद्धी ही ज्ञानोबरायाची मैत्रीण असू शकत नाही. ज्या लोकांना आळंदीमध्ये ज्ञानोबरायांना त्रास दिला, ज्ञानोबराय त्यांच्याकरता सुद्धा प्रार्थना करताय. मग असं विश्वाचं दान ज्ञानोबराय पसायदानातून जर मागत असतील तर अशी ज्ञानोबराया त्यांची दुर्बुद्धी कुबुद्धी मैत्रीण असू शकत नाही. आणि महाराजांची जर भाषा करायची झालं तर दुर्बुद्धीबद्दल जर बोलत असताना दुर्बुद्धी ते म्हणा पदा नारायणा, महाराजांची दुर्बुद्धी मैत्रीण नाही. मग एकच आहे ती म्हणजे सद्बुद्धी. आणि सद्बुद्धीचं वर्णन करत असताना ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलं. सद्बुद्धी म्हणजे काय? जैसी दीपकळिका धाकोटी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कोटी म्हणू नये. ज्ञानोबराय सांगतात बुद्धीचं कसं आहे, बुद्धी जर आपल्याला सहकार्य करू लागली, हे पहा एखादा मनुष्य चांगला काम करतो हे कधी त्याच्या बुद्धीने त्याला सहकार्य केलं तर. आता हे महाराज सुंदर पखवाज वाजवतात, पण हे पखवाज कधी वाजवतात? त्यांच्या बुद्धीने त्याला सहकार्य केलं तेव्हा. आता यांच्या वयामध्ये जर विचार करायचा झाला तर मुलं इतरत्र फिरतात, परंतु त्यांनी त्याचा त्याग केला आणि एका ठिकाणी बसले, रियाज केला. आणि रियाज करण्याकरता, त्याग करण्याकरता सर्वात महत्त्वाचं काय तर बुद्धीने सहकार्य केलं, म्हणून ते या ठिकाणी पखवाज वाजवू शकले. आता सर्वच लोक आहेत, इथला वक्ता आज बदलला उद्या बदलेल, परंतु त्याकरता काय असतं, बुद्धीने सहकार्य करावं लागतं. मग ही बुद्धीचं ज्ञानोबराय सांगतात बुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. परमार्थ करत असताना जर काय लागत असेल तर आपली बुद्धीने आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. जर आपली बुद्धी आपल्याला सहाय्यभूत झाली नाही तर आपण कधीही चांगलं काम करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात हरिपाठामध्ये. बुद्धीचे वैभव सुंदर आहे. आणि तोच भगवान परमात्मा पंढरपूरमध्ये जेव्हा अवतार घेतो त्यावेळेस सुद्धा भगवान परमात्मा कसा आहे, सुंदरच आहे. पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा किंवा पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्न खेळ म्हणजेच काय, भगवान परमात्मा प्रत्येक अवतारामध्ये सुंदर आहे. आणि हेच ज्ञानोबराय सांगतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ज्ञानोबराय सांगतात मी त्याला पाहिल्यानंतर मला सुख झालं, समाधान झालं. रामायणातला जर प्रसंग जर डोळ्यासमोर जर आणला तर ज्यावेळेस प्रभू जनकाच्या पुष्पवाटिकेमध्ये फुलं आणण्याकरता गेले, त्याच वेळेस
त्या ठिकाणी माता जानकी सुद्धा आलेले आहेत आणि त्या ठिकाणी माता जानकी सुद्धा त्या ठिकाणी पुष्पवाटिकेमध्ये आलेले आहेत आणि प्रभूंना पाहिल्यानंतर तेही अवसर सीतातः आई, तेही अवसर सीतातः आई, गिरिजा पूजन जननी पठाई, गिरिजा पूजन जननी पठाई. त्याच वेळेस त्या ठिकाणी माता जानकी आल्या. त्यांनी काय पाहिलं? भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यानंतर त्यांच्या सखी त्यांना विचारतायत, हे जानकी, तू काल ज्याचं रूप पाहण्याकरता उतावीळ होती आणि आज त्याला पाहिल्यानंतर तू डोळे का बंद करून घेतलेत? असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी माता जानकीने दिलेलं उत्तर आहे की त्याला पाहिल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये, या नगरीमध्ये दुसरं कोणीच पाहण्यालायक उरलेलं नाही, म्हणून मी डोळे बंद केले. विठाला मला हे सांगायचं, भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर दुसरं काहीच पाहण्याची इच्छा होत नाही. भगवान परमात्म्याचं रूप अत्यंत सुंदर आहे. भगवान परमात्म्याचा विचार करत असताना भगवान परमात्म्याचं रूप किती सुंदर आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्म्याच्या रूपाचा विचार करत असताना शास्त्रकार सांगतात, भगवान परमात्म्याच्या शरीराचा एक अवयवाचा जर विचार करायचा झाला तर अशी घटना आहे, संत चरित्रामध्ये अशी उल्लेख आलेला आहे दामाजी पंतांचा. दामाजी पंतांचा विचार करत